स्वर्गीय बाळाराम गडू शेलार स्मृती चषक 2025 चे भव्य उद्घाटन वडपे गावातील राजमाता जिजाऊ क्रीडानगरी येथे मोठ्या उत्साहात पार पडले। ओमकार ग्रुप व पवनपुत्र वडपे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला। या प्रसंगी ग्रामपंचायत वडपेचे सरपंच प्रेमनाथ वडोलकर, तंटामुक्त अध्यक्ष सुनील पाटील, माजी सरपंच विजय पाटील, माजी उपसरपंच मोतीराम पाटील, संजय गायकवाड तसेच इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत रुपेश शेलार व त्यांच्या समर्थकांनी केले। या स्पर्धामुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। सर्वप्रथम आपण पूजन करूया। सन्माननीय प्रेमनाथजी वडोलकर साहेब, आपणास नम्र विनंती, आपण गणरायाचा पूजन करायचं आहे। दैवत म्हणजेच आपले गणपती आणि त्यांचा पूजन सन्माननीय वडोलकर साहेब। बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती। परत एकदा माझ्या बरोबर बोलायचं आहे, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। दारू बहुजनांशी आधारू गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज महाराज होते म्हणून आपण साहेब पुढे यायचंय आणि त्यांच्या हस्ते सुद्धा पूजन होणार आहे। आज वडपे गावाने आपली ओळख जगाला दाखवून दिली आहे। शुभफळ श्रीफळ आणि श्रीफळ वाढवून गणपती बाप्पा। सन्माननीय संजयजी गायकवाड, आपणास विनंती, आपण सुद्धा श्रीफळ वाढवायचं आहे। आजचा दिवस खूप महत्वाचा आहे। 18 डिसेंबर सन्माननीय जनार्दनजी भोईर, आपण दोन्ही संघ चाविंद्रा आणि दामणगाव, तर श्रीफळ वाढवून आपण सुरुवात केलेली आहे। आणि चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा निसर्गरम्य असं वडपे गाव, असा निसर्गरम्य मैदानावर आज सुरुवात करणार आहोत। सदाची आन बान शान म्हणजे आपलं वडपे गाव। आणि आज आणि म्हणून बोलो भारत माता की जय। सन्माननीय पाटील साहेब फॉरेस्टर यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण झालंय। आता यांनी थोडं पुढे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आपली स्पर्धा निर्विघ्न पार पडावी, खेळाडूंना प्रोत्साहन, व्यासपीठ मिळावा आणि भरघोस बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत। यासह श्रीफळ वाढवायचे। आता आज गणपती बाप्पा। सुरेशजी पाटील, आपणास विनंती, आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवायचं आहे। आणि खरोखर मानलं पाहिजे सर, क्या बात आहे। वडपेमध्ये घडू शकत्या सर्वांनी पहिल्या सेटअप मध्ये श्रीफळ वाढवलं आणि आता सर तुमचं काय बॅलन्स आहे, मानलं पाहिजे। तदनंतर मी विनंती करणार आहे सन्माननीय गुरुनाथजी पाटील, आपणास विनंती, या सर फळ वाढवून हे पूजन। ठीक आहे, फुगे यस, हे फुगे जिथे जिथे जातील तिथे तिथे या स्पर्धेची ख्याती घेऊन जातील। मी आता दोन्ही कॅप्टनला विनंती करणार आहे, पुढे या। सुनील पाटीलजी तंटामुक्ती आणि बॉलिंग असेल
टेल इज द कॉल आणि टेल आलाय. सर्वप्रथम दामणगाव म्हटलं की जवळ म्हणजे एकदम जवळ आहे. सर्व गावातला एक आदर्श गाव म्हणून वडपे गाव आणि माझे गाव आणि माझ्या गावाचं पूर्ण जगभरात नाव. आणि तंटामुक्तीमध्ये सुनील पाटील, दोन्ही सुनीलच्या जबाब नाही. सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी आई एकविरा चरणी प्रार्थना. आणि आपण तंटामुक्तीच्या दिशेने खूप छान प्रयत्न करत आहात. आणि आज सन्माननीय मोतीरामजी पाटील आपला सत्कार करत असताना आम्हाला खरोखर अभिमान आहे. एखादा ज्वेलरच्या शॉप मध्ये गेलो की हिरा, माणिक, मोती, नीलम, पुष्कराज, पाचू, कवळ्या, लसण्या, गोमेद आमचा जिल्हा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं प्रतिनिधित्व करत असताना संजयजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. आईची उबदार शॉल, सुगंधित पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह आपल्याला पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. साहेब मोठं योगदान आहे ते भस्मा कुटुंबाचं. आणि त्यानंतर या मैदानाला हे जे रूप दिलं, या छोटंसं रोपटं लावलं होतं, वटवृक्षात रूपांतर केलं ते ओंकार वडपे यांनी. या सर्वांच्या वतीने ओंकार ग्रुप क्रिकेट वडपे यांना धन्यवाद देतो की त्यांनी गावाला एक अशी मोठी भेट दिली की आपल्या गावाला एक भव्य मैदान बनवून दिलं. या मागे आमच्या मागे हे सर्व घडत असताना आमचे सर्व मागे केलेले मंत्री कपिल पाटील यांचा मोलाचा हात आमच्या पाठीमागे होता, म्हणून यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आणि तुम्ही बघता प्रत्येक गाव बऱ्याचशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केलेलं आहे. परंतु शिवाजी महाराजांना घडवणारा राजमाता जिजाऊ यांचा आपल्याला विसरणं पडावा म्हणून आम्ही या गावाला राजमाता जिजाऊ हे नाव दिलं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या खेळाडूंतून चांगले खेळ घडून पुढे रणजी स्पर्धेत, IPL स्पर्धेत खेळून तसेच भारताचं मुख्य टीममध्ये घेऊन या वडपे नगरीचं नाव कसं पुढे जाईल यासाठी प्रयत्न करतील. याकरता आम्ही या क्रीडांगणाचं नाव राजमाता जिजाऊ क्रीडांगण असं ठेवलं. हे एकमेव उद्देश होते. ही स्पर्धा आयोजित केली मुख्य आयोजक रुपेश शेलार यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या 20 संघांना माझी नमूद केली असेल की त्याने चांगल्या प्रकारे क्रिकेट आपल्या क्रिकेटचं कसं दाखवून या ग्राउंडवर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना मनोरंजन आनंद कसा लुटता येईल यासाठी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने खेळ करून या स्पर्धेची शोभा वाढवावी. या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे, ओंकार ग्रुप, पवन क्रिकेट संघ या दोन्हीच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो व पुढील सामन्याला आपण सुरुवात करूया. धन्यवाद. आमचे सहकारी बालाराम गडुशेलार यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. आपण आम्हाला बालाराम गडुशेलार यांच्याबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. बालाराम गडुशेलार यांच्याबद्दल बोललं तर आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून तर आम्ही 40+ क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तोपर्यंत आम्ही बालाराम गडुशेलार आमचे सहकारी म्हणून आमच्या सोबत होते आणि त्यांचे आमच्या खेळास आणि आमच्या खेळाडूंना असं काही योगदान होतं की जे आम्ही कधीही विसरू शकत नाही. एक चांगला सहकारी म्हणून त्यांची आमच्या या गावामध्ये ओळख होती. बालाराम गडुशेलार अतिशय गावामध्ये लोकप्रिय तसेच मनमिळावू आणि एक खिलाडू व्यक्ती होते. त्यांनी हमेशा आमच्या या वडपे गावामध्ये खेळण्यासाठी हमेशा त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना आमचा गाव कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र रुपेश शेलार व ओंकार वडपे, पवन वडपे
यांनी जे काय आज क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे, अतिशय भव्य असं आयोजन आणि अतिशय चांगलं असं नियोजन मध्ये या स्पर्धा खेळवल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने या वडपे गावामध्ये आज या बालाराम गणेशोत्सव यांच्या स्मृती चषकानिमित्त या वडपे गावामध्ये एक नवीन क्रिकेटच्या पर्वास सुरुवात झालेली आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही. या अशा क्रिकेटच्या महासंग्रामास मी वडपे गावचा सरपंच या नात्याने हार्दिक शुभेच्छा देतो आणि सावित्र आणि रामगाव साधासाठी मी बेस्ट ऑफ लक करतो. चांगला खेळ दाखवा, चांगल्या पद्धतीने खेळा आणि आपला खेळाचा उत्साह दर्शन द्या. सर्व क्रीडा रसिकांना घ्यावा अशी मी आपल्या थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.